नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि सर्वांना नवीन वर्ष 2026 सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. जी आपली युट्यूबची फॅमिली आहे, आपण त्यांच्यासाठी नवनवीन विषय घेऊन येत असतो. तसाच मित्रांनो, आज सुद्धा एक नवीन विषय आहे, तुम्हाला म्हणजे खूप वेगळं वाटणार आहे. आणि थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की दारू पिणाराचा अपमान केला तर काय होतं, किंवा दारू पिणाराचा अपमान करताय सावधान. तर मित्रांनो, समाजामध्ये आज दारू पिणाराची प्रतिष्ठा म्हणजे एकदम खालच्या लेवलची मानली जाते. त्याला नावं ठेवली जातात. त्याला बेवड्या म्हटलं जातं, पेताड म्हणलं जातं, किंवा आणखी बरीच काय काय नावं असतील. ही सगळी नावं त्याला दिली जातात. परंतु मित्रांनो, आता ह्या दारू पिणाऱ्या माणसाला कायद्यात सुद्धा एक मोठा सन्मानाचा वाटा दिलेला आहे. जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाला जर चिडवलं, बेवड्या, पेताड, दारुड्या किंवा असं म्हणून हिनवलं, आणि त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीने जर सार्वजनिक ठिकाणी जाऊन कुठला दंगा केला किंवा गैरकृत्य केलं, तर IPC इंडियन पिनल कोड 352 किंवा जे नवीन आता भारतीय न्याय संहिता BNS आपण ज्याला म्हणतो, 352 नुसार जो चिडवणार आहे त्याला 2 वर्षाची कायद्यामध्ये शिक्षा दिलेली आहे. तर हा त्याचा म्हणजे कायद्याने केलेला खूप मोठा एक सन्मान आहे. परंतु दारू पिऊन खरोखरच आता बघा, 90% 80% लोक दारू ही चोरून पितात, काही दाखवत नाही. पण त्याच्यातले काही लोक असतात, तरुण वर्गातील लोक असतात, तीही चोरूनच दारू पितात. काही लोक काय करतात, खुल्या समजा जे मॅच्युअर्ड पर्सन आहेत ते लोक काय करतात, बारला जाऊन बसतात, त्यांचं ते पितात येतात. काही काही लोक काय करतात, दारू पिऊन तमाशाही करतात. म्हणजे दारू पिणाऱ्याच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. या ठिकाणी शासनाने काय केलेलं आहे की एकीकडे तुम्हाला दारू प्यायचं लायसन दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला रोज दारू पिण्याचं लायसन पाहिजे असेल, एका दिवसाचं पाहिजे असेल तरी मिळतं. त्याची किंमत 5 रुपये. तुम्हाला 1 वर्षासाठी तो परवाना पाहिजे असेल तर त्याची किंमत 100 रुपये. आणि तुम्हाला जर ते लायसन लाईफ टाइम पाहिजे असेल, एक्साईज ऑफिसला, आपल्या पुणे स्टेशनला एक्साईज ऑफिस जे आहे तिथे हा परवाना 1000 रुपयात मरेपर्यंत तो माणूस दारू पिऊ शकतो, किंवा ठराविक दारू तो बाळगूही शकतो प्रवासामध्ये. तर ही अशी एक तरतूद शासनाने या ठिकाणी केलेला. आणि दुसरा काय नियम केलाय शासनाने की DND, ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये पकडायचं. आज बघा, सर्रास आज म्हणजे का जे 31 डिसेंबर झालं, त्या कुठल्या बार असेल किंवा कुठलं एखादं शॉप असेल, वाईन शॉप असेल, त्याच्या आसपास पोलीस हे नक्की थांबलेले असतात. एकीकडे तुम्ही दारू प्यायची परवानगी देता, दुसरीकडे DND मध्ये त्याला पकडता. मग तुम्ही थोडी जरी पिलेला असाल, 90 जरी पिलेला असाल किंवा क्वार्टर जरी पिलेला असाल, तरी तुम्हाला त्या ठिकाणी धरलं जातं. आणि तुमची टेस्ट घेऊन, दारूची टेस्ट घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी कोर्टात हजर केलं जातं. आणि तिथं तुम्हाला दंड होतो. एक 3 ते 3,500 रुपयाच्या दरम्यान दंड होतो, किंवा एक तो दंड न भरल्यास 6 महिन्याच्या शिक्षेची पण तरतूद या ठिकाणी शासनाने करून ठेवलेली आहे. म्हणजे बघा, एकीकडे नियम त्यांनीच बनवायचे, एकीकडे नियम त्यांनीच तोडायचे. त्यापेक्षा विकूच नका ना, दारू कायमची बंदच करा ना. दारू जर वाईट आहे, दारू कशासाठी विकायची सरकारला, तर फक्त याच्यातून जो एक्साईज गोळा होतो, मोठ्या प्रमाणात टॅक्स गोळा होतो. म्हणून ह्या दारू, सिगरेट, गुटखा, तंबाखू हे सगळं सर्रास विकलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर मित्रांनो, त्याच्यामुळे जर तुमचा एखादा कोणी मित्र दारू पिणारा असेल, तर त्याला सांगा की कायद्यामध्ये अशी अशी 352 नुसार सुद्धा तरतूद आहे. परंतु तो माणूस एकदम नशेत नसला पाहिजे, तो पिलेला नसला पाहिजे. आणि त्यावेळी जर त्याला कोणी असं चिडवलं, हिनवलं, तर तिथे कुणी असो त्याच्यावरती कारवाई 352 नुसार केलेली आहे, केली जाते. हे सगळ्यात मोठं म्हणजे बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहीत नसेल, परंतु दारू पिणाऱ्याचा कायद्याने या ठिकाणी खूप मोठा सन्मानच केला असं म्हणावं लागेल. कारण हास्यास्पद आहे ही गोष्ट. एकीकडे बघा तुम्ही, एकीकडे दारूला प्रतिष्ठा देत नाहीत, निच समाजात त्याला एकदम म्हणजे खालच्या वर्गातलं स्थान असतं की हा दारू पिणार आहे बाबा, ह्याचं काय खरं नाही, ह्याच्या नको नादी लागायला, हा जुगार खेळणारा आहे, हा दारुडा आहे, हा बेवडा आहे, हा रोज दारू पितो, त्रास देतो, शिवाय देतो लोकांना आसपासच्या.
पण त्याच माणसाची कायद्याने बघा किती मोठी इज्जत ठेवलेली आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, दारू पिणाऱ्याला कधीही त्याचा अपमान किंवा त्याला हिणू नका, कारण तशी कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद केलेली आहे. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की लिहा, आणि जर कोणी तुमचा मित्र पिणारा असेल तर त्याला हा व्हिडिओ शेअर करा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आता आपले 1,00,000 सबस्क्राईब जवळ आलेले आपले युट्यूबचं बटन. त्याच्यामुळं माझी प्रत्येकाला विनंती आहे की लवकरात लवकर आपल्या युट्यूब फॅमिलीने मला सपोर्ट करून 1,00,000 सबस्क्राईब पूर्ण करावे. त्यांचं मी खूप ऋणी आणि आभारी आहे की ज्यांनी मला इथपर्यंत आणलेलं आहे. पुन्हा पुन्हा त्यांचे धन्यवाद. आणि नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावो. जय हिंद, जय महाराष्ट्र.